मित्रांनो, नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पक्षाला तसं बघितलं तर अपेक्षित अशा प्रकारचं यश मिळालं नसलं तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची राजधानी रायगड असलेल्या मतदारसंघात आपल्या पक्षाला विजय मिळालेले ही अभिमानाची गोष्ट आहे। आणि नुकत्याच झालेल्या अरुणाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये देखील पक्षाचे आमदार या बाबतीमध्ये निवडून आलेले आहेत, हे पण एक चांगली बाब आहे। मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की स्वतः आम्ही सगळा तो निकाल ऐकत असताना तटकरे साहेबांना सांगितलं की तटकरे साहेब, तुम्ही पक्षाची काही का होईना लाज राखली, कारण ह्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून विजय झालेले जे प्रदेशाध्यक्ष आपले सुनील तटकरे साहेब यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो। त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो। आणि त्यांनी जे मगाशी सांगितलं की बाबा आता सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे, ही वस्तुस्थिती खरी आहे। मित्रांनो, आम्ही सगळे तर वेळ देणारच आहोत। माझं थोडंसं अर्थसंकल्प सादर करेपर्यंत मी आठवड्यातले 4 दिवस मुंबईमध्ये राहील, कारण मला अर्थसंकल्प सादर करायचा आहे। आणि एकदा अर्थसंकल्प सादर करून अधिवेशन संपल्यानंतर मी फक्त सोमवार, मंगळवार, बुधवार किंवा बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस मुंबईमध्ये राहील आणि बुधवार, गुरुवार नाही, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार हे पक्षाच्या करता त्या ठिकाणी देईल। बाकीचे पण देतील, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका। आपण